आम्ही निवेदनामध्ये जी मागणी केलेली आहे की अमानुष लाठीचार्ज जो झाला दिल्ली पोलिसांकडून निर्दयी पोलिसांचा अमानुष लाठीचार्जचा निषेध केलेला आहे, सरकारचा निषेध केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जय। शिवसेना पक्ष प्रमुख सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचा जय। युवा सेना नेते सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे यांचा जय। शिवसेनेचा जिंदाबाद। विद्यार्थी आंदोलनावरती अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध। विद्यार्थ्यांवरती अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या दिल्ली पोलिसांचा निषेध। आपण सर्वांनी जालियनवाला हत्याकांड बाग आपण सर्वांनी शिक्षणातून आपण सगळ्यांना माहिती आहे, परंतु त्याच्यापेक्षाही महाभयंकर कांड परवा आपण संपूर्ण देशाने विद्यार्थ्यांवरती अमानुष लाठीचार्ज केलेला सर्वात मोठा कांड जो जालियनवाला हत्याकांड बागेलाही लाजवेल असं अमानुष लाठीचार्ज झालेला आपण सर्व देशांनी पाहिला। या विद्यार्थ्यांनी काय मागणी केली होती? विद्यार्थ्यांची मागणी सरकारकडे काय आहे? संपूर्ण देशातला विद्यार्थी जेव्हा एकवटतो आणि तो सरकारकडे मागणी करतो, त्या मागणी काय आहे? त्या नीट पेपर फुटीमुळे संपूर्ण देशातील जवळपास 6 कोटी विद्यार्थ्यांचं भवितव्य त्या नीट पेपरवरती अवलंबून असतं आणि त्या नीट पेपर फुटीमुळे जो संपूर्ण देशातील 20 ते 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्या आत्महत्येला जबाबदार धरून आणि या शिक्षण जी गलथान कारभार आहे शिक्षण व्यवस्थेचा, या सगळ्यांना जबाबदार धरत या संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारकडे शिक्षण खात्याचे जबाबदार मंत्री केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं। परंतु या विद्यार्थ्यांकडे केंद्र सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केलं, केराची टोपली दाखवली। जवळपास 1 महिना झाला उपोषण चालू आहे, परंतु या विद्यार्थ्यांकडे केंद्र सरकारने अजिबात लक्ष दिले नाही। ज्यांना आपण देशाचं भविष्य समजतो त्या देशाच्या भविष्याकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केलं। या उलट त्या विद्यार्थ्यांजवळ सरकारने खऱ्या अर्थाने संवाद साधायला हवा होता आणि संवादातून मार्ग काढायला होता, पण तसं न करता हे आंदोलन चिघळण्याचं काम मुख्यतः सरकारनेच केलं। या उलट त्याच्यावरती प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री काय म्हणतात? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की हे आंदोलन फेसलेस आहे। फेसलेस आंदोलन म्हणून ते ह्या आंदोलनाला ते दिवसण्याचा प्रयत्न करतात। महसूल मंत्री बावनकुळे म्हणतात की ही नौटंकी आहे, हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे। सदाभाऊ खोत म्हणतात हे अतिरेकी आहेत, हे अतिरेक्यांनी केलेलं किंवा देशद्रोही ही मुलं देशद्रोही आहेत। म्हणजे विद्यार्थ्यांवरती त्यांचे तोडगा काढण्यात, त्यांच्या मागणीवरती विचार करण्याऐवजी हे जे प्रमुख मंडळी आहेत ते आंदोलन दिवसण्याचा चिघळण्याचा हे स्वतः प्रयत्न करतायत। काय या विद्यार्थी आंदोलनाला देशातले अतिशय आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले सोनम वांगचुक, ज्यांना सायंटिस्ट म्हणून ज्यांना गौरवलं जातं अख्ख्या देशाने जगाने, यांनी या विद्यार्थ्यांना समर्थन दिलं। परंतु या केंद्र सरकारने त्यांचीही अवस्था 20 दिवस त्यांनी आमरण उपोषण केलेलं असताना 20व्या दिवशी त्यांना अक्षरशः त्यांना फरफटत सफेद चादरीतून गुंडाळून फरफटत त्यांनी नेलं, अक्षरशः रक्तबंबाळ करून सोडण्यात आलं। ज्या विद्यार्थिनी होत्या, मुली होत्या, त्यांच्या छातीवरती पाय ठेवून पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला। त्यांच्याजवळ अमानवीय त्यांच्यावर वर्तणूक केली, अश्लील वर्तणूक केली आणि या पोलिसांवरती कडक कारवाई व्हावी, या दिल्ली पोलिसांवरती कडक कारवाई व्हावी आणि त्यांच्या त्या अमानुष कारवाईचा निषेध करण्यासाठी आम्ही तहसील कार्यालयामध्ये आलो होतो। या अमानुष लाठीचार्जचा जो केंद्र सरकारने आदेश दिला, या निर्दयी केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो होतो। त्याशिवाय या संपूर्ण घटनेला, पेपर फुटीपासून या आंदोलन चिघळण्याच्या संपूर्ण घटनेला जे केंद्रीय शिक्षण मंत्री जबाबदार आहेत ते धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा, हे विषय घेऊन आम्ही आज सन्माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या मागणीचा पाठपुरावा आम्ही करतच राहणार आणि या विद्यार्थी आंदोलनाला आमचा कायम समर्थन असणार। एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।